आशिया कपचा राजा भारत. मित्रांनो, भारताने पुन्हा एकदा हॉकी आशिया चषक जिंकलेला आहे. आता या संदर्भात आपण काही विशेष घडामोडी बघूया. परीक्षेला क्रीडा संदर्भात तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता लक्षात ठेवायचं की आपण विशेष घडामोडी करत असताना काही थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, हॉकी आशिया कप 2025 म्हणजे या वर्षीचा भारतानं विजयी म्हणजे भारत विजयी झालेला आहे. जो 12वा आशियाई कप होता 25 म्हणजे लक्षात ठेवायचं 12वं हे त्याचं आवृत्ती आहे. ओके, आयोजन कुठे झालेलं आहे तर लक्षात ठेवा आयोजन कधी झालेलं आहे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर आणि यजमान म्हणजे भारत देशच आहे. भारत देशामध्ये म्हणजे आपल्या देशामध्ये बिहार राज्यामध्ये राजगृह या ठिकाणी या चषकाचं आयोजन केलं होतं, या टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. विजेता आहे भारतानं विजेता झालेला आहे, पण 4 वेळा आपण जिंकलेला आहे. 2003, 7, 17 आणि या वर्षी म्हणजे 25 असं एकूण भारतानं 4 वेळा हा चषक जिंकलेला आहे हॉकी आशिया कप. उपविजेता आहे म्हणजे या वर्षी दक्षिण कोरियानं उपविजेता झालेला आहे. भारताने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केलेला आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की विजेता कोण आहे, उपविजेता कोण आहे किंवा यजमान देश कोणता आहे तर भारतच आहे. भारतामध्ये बिहार हे राज्य आहे. अलग लक्षात. पुढे थोडक्यात आपण बघूया की जी हॉकी आशिया कप बद्दल म्हणजे हा जो चषक आहे या संदर्भात आपण काही घडामोडी बघूया. सुरुवात मित्रांनो 1982 साली झाली होती. आयोजक कुणामार्फत आयोजन केलं जातं तर आशियाई हॉकी महामंडळ म्हणजेच एशियन हॉकी फेडरेशन या संस्थेअंतर्गत हे केलं जातं, चषक जाहीर केला जातो. 4 वर्षातून एकदा आयोजन केलं जातं. पण कोविडचा जर कालखंड बघितला तर त्या संदर्भात काही प्लस मायनस गोष्टी झालेल्या आहेत. पण मागच्या वर्षी जर विचार केला तर यापूर्वी 2022 ला इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या ठिकाणी तो आयोजन केला होता आणि या वर्षी 25 जो आपल्या भारत देशाने आयोजन केलेला आहे. सर्वाधिक वेळा जर प्रश्न असा विचारला गेला की आतापर्यंत सर्वाधिक वेळा हॉकी आशिया कप कोणी जिंकलेला आहे तर लक्षात ठेवायचं मित्रांनो दक्षिण कोरियानं 5 वेळा हा कप जिंकलेला आहे आणि भारतानं या वर्षी धरून 4 वेळा जिंकलेला आहे. 12वा चषक जो या वर्षी झाला 25 सालचा आणि पुढील जो होणार आहे तो 2029 साली म्हणजे बघा बरोबर 4 वर्षानंतर 2029 साली हा चषक होणार आहे. मग क्रीडा स्पर्धेवर आधारित तुम्हाला चालू घडामोडी विचारल्या जातात. अशाच प्रकारच्या घडामोडी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.